नागपुरातील विधिमंडळावर मोर्चा काढण्यात आलाय। आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि ग्रामसेवक, अंशकालीन स्त्री परिचर कृती समितीसह विविध संघटनेमधील महिला या मोर्चामध्ये सहभागी झाल्यात। रात्रभर या महिला आंदोलकांनी रस्त्यावरच आंदोलन केलेलं आहे। मागण्या मान्य होईपर्यंत रस्त्यावरून बाजूला सरकणार नाही असा पवित्रा या महिला आंदोलकांनी घेतलेला आहे। आपण हे दृश्य पाहतो। विविध महिला संघटनांनी आंदोलन केलेलं आहे। यामध्ये आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, अंशकालीन स्त्री परिचर कृती समितीसह विविध संघटनेच्या महिला यामध्ये सहभागी झाल्या। मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आपण इथून बाजूला जाणार नाही असा आक्रमक पवित्रा या महिलांनी घेतलेला आहे। तर नागपुरात त्यांनी धडक मोर्चा काढलेला आहे आणि आपल्या मागण्यांसाठी त्यांनी रस्त्यामध्येच ठिय्या मांडलाय। शालेय पोषण आहार संघटनेचे आहे मी आणि आम्हाला मागणी आमच्या मानधनात वाढ पाहिजे। 18 डिसेंबरला 18/12/2023 मध्ये आम्हाला आश्वासन दिलं आहे आम्ही मानधन वाढवून देऊ म्हणून, जीआर काढू म्हणून, पण अजूनपर्यंत जीआर काढला नाही। त्यासाठी आम्ही काल इथे आलेलो आहोत। जोपर्यंत आमच्या मानधनात वाढ होत नाही आम्ही इथून उठणार नाही। आमची संघटना आहे अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटना। तर आमच्या प्रमुख मागण्या ह्या आहे की 30 वर्ष काम करतो आहे आणि आमचा जीवन जगण्याचा जो आधार आहे तो पेन्शन, आणि गुजरात सरकारने निर्णय केलेला आहे की अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युटी मिळायला पाहिजे। तर ग्रॅज्युटी महाराष्ट्र सरकारने द्यावी, जीवन जगण्याचा आधार पेन्शन द्यावं। इथं बसणार आम्ही, वाढ झाल्याशिवाय जाणार नाही। आमची दखल घेतली पाहिजे, नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत। मी आशा वर्कर आहे आणि आमची मागणी हे आहे की आम्ही 150 रुपयापासून काम केलेलं आहे, पण आता आमची ज्या महिला 60 वर्षाच्या झाल्या त्यांचे काय, त्यांना पेन्शन काही द्यायला पाहिजे ना सरकारने, आणि आता त्या रिटायरमेंटच्या स्टेजवर आल्या आहेत। आमची मागणी ही आहे की आम्हाला काहीतरी पेन्शन वगैरे लागू करायला पाहिजे। एकीकडे नाशिकच्या तपोवनामध्ये वृक्षतोडीच्या विरोधात पर्यावरण प्रेमींचं आंदोलन सुरू असताना राज्य सरकारकडून शहरामध्ये वृक्ष लागवडीची तयारी सुरू झाली आहे। नाशिक शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 15,000 वृक्ष लागवड केली जाणार आहे आणि यासाठी आज हैदराबादच्या राजमुद्री इथून 15,000 झाडं नाशिकमध्ये दाखल होणार आहेत। 15 फुटांची आहेत। एका कंटेनरमधून ही झाडं नाशिकमध्ये आणली जाणार आहेत। दुपारपर्यंत ही झाडं शहरामध्ये दाखल होतील अशी माहिती मिळते। तर हैदराबादची ही झाडं नाशिकमध्ये येणार आहेत। 15,000 ही झाडं आहेत आणि ही 15 फुटांची आहेत।